कार्यकर्ता, ज्याच्या भरवशावर पक्ष उभं राहतो. नेत्यांचे दौरे, सभा आणि कार्यक्रम म्हटलं की कार्यकर्त्यांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं असतं. तो ते योग्यरित्या पारही पाडतो. मात्र राज्यात काही अशा घडामोडी घडल्या की त्यामुळे आता कार्यकर्ता हा कडीपत्त्या झाल्याचं दिसून येत आहे. म्हणजे कामाच्या वेळी सर्वातच पाहिजे, पण हेतू साधला की अलगद बाहेर फेकून दिल्यासारखं. याच पार्श्वभूमीवर आजचा हा स्पेशल रिपोर्ट. माझा जनतामध्ये वोट कोणाला करू? कार्यकर्ते उपरे, आयारामांना तिकीट. कार्यकर्त्यांच्या नशिबी फक्त सतरंजाच. पक्षाच्या कार्यकर्त्याची आणखी किती गळचेपी. 15 दिवसांआधी आलेल्या आयारामांना नगरसेवक पदाची उमेदवारी. येत्या 15 जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. कुणी 10, कुणी 15, तर कुणी 20 वर्षांपासून पक्षासाठी चपला झिजवल्या. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक कष्टही सोसले. आपल्याला वार्डाचं प्रतिनिधित्व करायला मिळेल असं या कार्यकर्त्यांना वाटत होतं. मात्र त्यांचं नावच आहे कार्यकर्ता. अनेक नेत्यांनी यंदा उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांना शब्द दिला, तयारीही करायला लावली. मात्र वेळेवर तिकीट दिलं ते जवळच्यांना. कुण्या मंत्र्यांची बायको, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, तर कुणी मिळालं नाही तर अक्षरशः पीए. मात्र वेळेवर तिकीट दिलं ते जवळच्यांना. कुण्या मंत्र्याची बायको, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, तर नाहीच कुणी मिळालं तर पीए. अशांना मंत्र्यांनी तिकीटं वाटली. मात्र भाजपच्या इच्छुकांचा बांध फुटला. ते संतप्त झाले. कार्यकर्ते ज्या नेत्याचं गुणगान गात होते, त्याच नेत्याची इज्जत काढून लाखोल्या वाहिल्या. अमरावती, नागपूर, संभाजीनगरसह अनेक मोठ्या शहरात कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. मंगळवारपासून सुरू असलेलं नाराजी नाट्य बुधवारी देखील पाहायला मिळालं. भाजप कार्यकर्त्यांना शांत करताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक उडाली. आता पक्षात इन्कमिंग झालं की जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणारच. मात्र कार्यकर्ता आणि युवा नेते म्हणवणाऱ्यांवर भविष्यात अशीच वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळी सावध होणं कधीही गरजेचं. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज. पक्षात इन्कमिंग झालं की जुन्या कार्यकर्त्यांवर कसा अन्याय होतो ते आपण बघितलं. मात्र कार्यकर्ता आणि युवा कार्यकर्ता म्हणणाऱ्यांवर भविष्यात अशीच वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच सावधान होणं कधीही फायद्याचं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकवाहिनी मीडियाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.